नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. नोटरी संदर्भात एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर आलेली आहे. मला परवाच एका नवीन नोटरीने एक फोन केला होता की मला बरेचसे नवीन नोटरी फोन करतात किंवा कोर्टामध्ये पुण्यामध्ये असताना समोरून विचारतात. पण बाहेरचे जे नोटरी असतात नवीन जे आता नुकतेच झालेले आहेत, तर ते मला फोनवरून पण काही क्वेश्चन असतात, त्यांच्या क्वेरी असतात, ते मी सॉल्व्ह करत असते. ते करायला मला आवडतं. तर एक सर आहेत, त्यांचा मला फोन आला होता की त्यांच्याकडे एक पोझिशन डीड आलं होतं, म्हणजे ताबा पावती आलं होतं. तर ताबा पावती आपण करू शकत नाही. ताबा पावतीला आपल्याला राईट नाही आहे. आपण नोटरी आहोत. आपण काही ठराविकच डॉक्युमेंट करू शकतो. ताबा आपण ट्रान्सफर नाही करू शकत. ताबा जर ट्रान्सफर करायचा असेल तर ॲज पर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, ॲज पर रजिस्ट्रेशन ॲक्ट आपल्याला ते एक डॉक्युमेंट रजिस्टर करावं लागतं. त्यामुळे ताबा पावती करू नका. किती पण पैसे मिळाले तरी करू नका. कारण बघा की आपल्याला कितीतरी डॉक्युमेंट असे येणार आहेत की जे आपल्या अखत्यारीत नाही आहेत, ज्याचं आपल्याकडं ज्युरिडिक्शन नाही आहे, तर ते डॉक्युमेंट आपल्याला करायचे नाही आहेत. कारण जर आपण हे इल्लिगल डॉक्युमेंट म्हणतात त्याला, जर हे इल्लिगल डॉक्युमेंट आपण केले आणि जर उद्याच्या काळात आपल्यावर कारवाई झाली तर ते खूप प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो. आता कारवाई म्हणजे कोणत्या स्वरूपाची? आता नुकतंच आमच्या इकडं 1-2 ॲडव्होकेटचं नोटरीचं जे हे लायसन्स आहे ते सस्पेंड केलं आहे. एकाचं 2 महिन्यासाठी आणि एकाचं 2 वर्षासाठी. त्यामुळे तसं करू नका. काही गरज नाही आहे. नोटरीमध्ये भरभरून कामं तुम्हाला मिळणार आहे. आज कदाचित तुमचं एकच डॉक्युमेंट असेल, पण उद्या तुमचं रजिस्टर पूर्ण भरलेलं असणार आहे. तुमच्या कॉन्टॅक्टवर तुमची नोटरीची कामं तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही तुमच्याकडे जे पण काम येईल ते काम व्यवस्थित करा, व्यवस्थित तुमचा रॅपो मेंटेन करा, चांगली सर्व्हिस द्या. एखादी व्यक्ती बघा तुमच्याकडे जे डॉक्युमेंट घेऊन येणार आहेत ते तर पक्षकार येणार आहेत आणि जास्त करून तुमचे ॲडव्होकेट्स येणार आहेत, कलिग. त्यांना चांगली सर्व्हिस द्या, रिजनेबल फीज घ्या. रिजनेबल फीज घेतल्यावर तुम्हाला कंटिन्यू डॉक्युमेंटचा स्रोत सुरू राहील. एकाच डॉक्युमेंटमध्ये तुम्ही जास्त फी घेतली की त्या ॲडव्होकेटला पण कळतं की जास्त फी घेतली, किंवा त्या क्लायंटला पण कळतं जास्त फी घेतली. त्याला आज ना उद्या तो कुणाला भेटत असतो. तुम्ही रिजनेबल फी घेतली की तुम्हाला लोक शोधत येतात आणि तुमच्याकडनं डॉक्युमेंट करतात. त्यामुळे नोटरीची प्रॅक्टिस खूप झूममध्ये चालणार आहे सगळ्यांची. त्यामुळे कोणतंही इल्लिगल डॉक्युमेंट करू नका. थँक्यू. बाय.